नमस्कार मंडळी, मी भगवान वानखेडे. पंढरपूरमधील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल असलेल्या पंढरपूर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मंडळी, सध्या सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एका व्यक्तीच्या नावाची जोरदार चर्चा चालू आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, माढा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजित आबा पाटील हे ते व्यक्तिमत्व आहे. कारणही तसंच आहे. अभिजित आबा पाटील यांनी नागपूरमधील हिवाळी अधिवेशनामध्ये माढा मतदारसंघातील विविध प्रश्नांना वाचा फोडली. त्याचसोबत पंढरपूर शहरातील विविध प्रश्नांनाही त्यांनी नुकतीच वाचा फोडली. संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपालिकेच्या निवडणुका, यासोबत पंचायत समिती, जिल्हा परिषद या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. निवडणुकाच्या तारखा अजून सुद्धा शासनानं घोषित केलेल्या नाहीत, परंतु या निवडणुकीमध्ये अनेक जण इच्छुक आहेत. त्यातच आता अभिजित आबा पाटील यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये पंढरपूर शहरातील अनेक प्रश्नांना वाचा फोडले. याच पार्श्वभूमीवर अभिजित आबा पाटील हे पंढरपूर नगर परिषद निवडणुकीची व्यूहरचना अतिशय चाणक्यपणे आणि खुबीनं रचत असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये आम्ही सुरुवातीला अभिजित आबा पाटील यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये कोणकोणते मुद्दे उपस्थित केले ते दाखवणार आहोत आणि यानंतर आमदार अभिजित आबा पाटील यांनी कशा पद्धतीनं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक रणसंग्रामामध्ये उडी घेतली, पहिल्यांदाच उडी घेतली, निवडून आले. यानंतर माढा विधानसभा मतदारसंघाच्या रणसंग्रामामध्ये उडी घेतली, यामध्ये सुद्धा पहिल्यांदाच ते उभे राहिले आणि निवडून आले. आता नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये ते काय करणार? आता पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अभिजित आबा पाटील हे कुणाला सोबत घेणार, याबाबत ही चर्चा पंढरपूर शहरातील चौकामध्ये रंगू लागले. या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट शेवटपर्यंत नक्की बघा. नगरसेवक होण्यासाठी आस लावून बसलेल्या अनेकांना गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकांचे वेध लागलेत. विशेषतः पंढरपूर नगर परिषद निवडणुकीत यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजित आबा पाटील हे उतरणार असल्याने या निवडणुकीची रंगत वाढणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. पंढरपूर आणि माढा विधानसभा मतदारसंघातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी नवनिर्वाचित आमदार अभिजित आबा पाटील यांनी सदस्यपदाची शपथ घेतल्यापासूनच शर्तीचे प्रयत्न सुरू केलेले आढळून येत आहेत. बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणे त्यांनी मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांसाठी सकाळी 9:30 वाजल्यापासून जेवण न करता रात्री 9 वाजेपर्यंत सभागृहात थांबून कळकळीने प्रश्नांची मांडणी केली. याबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेषतः माढ्याचे आमदार असूनही त्यांनी माढ्यासह पंढरपूर शहरातील प्रश्नांबाबतही ज्या पद्धतीने सभागृहात आवाज उठवला, त्यावरून आमदार अभिजित आबा पाटील यांनी पंढरपूर नगर परिषदेच्या आगामी निवडणूक आखाड्यात उतरून पंढरपूर नगर परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठीची जोरदार तयारी केल्याची चर्चा चांगलीच रंगली. माढा मतदारसंघातील विविध प्रश्नांसोबतच आमदार अभिजित पाटील यांनी टेंभुर्णी, करकंब आणि मोडणी येथे नगरपंचायत करण्यात यावी. पंढरपूर तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं, परंतु लहान मुलांना खेळण्यासाठी बागेसाठी निधी मिळवून देखील या कामाला सुरुवात झालेली नाही. कामास सुरुवात करण्यात यावी. तसेच पंढरपूर येथील MI तलाव येथे लेझर शोसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशा प्रमुख प्रश्नावर प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलंय. आमदार अभिजित आबा पाटलांच्या अनोख्या कार्यशैलीमुळे त्यांची क्रेज माढ्यासह पंढरपुरातही चांगलीच वाढले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील विजयानंतर थेट विधानसभेत पोहोचलेले आमदार अभिजित पाटील यांचं नशीब जोरदार असून सितारे बुलंद आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आमदार अभिजित पाटील यांच्याकडे तरुण कार्यकर्त्यांचा ओढाही प्रचंड प्रमाणात वाढलाय. त्यातच मनसे नेते दिलीप बापू धोत्रे व पंढरपूर नगर परिषदेच्या कर्तव्यदक्ष लोकनियुक्त नगराध्यक्षा सौभाग्यवती साधनाताई भोसले यांचे पती तथा नगर परिषदेच्या राजकारणाचा व कामाचा दांडगा अभ्यास असणारे नागेश काका भोसले यांना सोबत घेऊन अभिजित पाटील हे पंढरपूर नगर परिषद निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभा करण्यासाठीच्या हालचाली सुरू करत असल्याची माहिती सूत्रांकडून समजते.
त्यामुळं आता विधानसभेप्रमाणेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकामध्ये सुद्धा आमदार अभिजित पाटील करिश्मा घडवणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.